पहिलाच बॉल इथे मात्र तेच तर रिलीज झालाय. एक वेगळ्या ॲक्शनने गोलंदाजी केली जाते. तर सन्माननीय विनोददादा दिवेकर, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. या वेळेचा बॉल साईच्या दरम्यान रिलीज झाला, परंतु लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल होता. एक सिंगल देखील इथे कंप्लीट झाली. वाईटचा इशारा येतोय. वाईट +1 या 2 धाबा एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावर ऍड केल्या जातील. तर शॉर्ट रनअप देखील आहे आणि या शॉर्ट रनअप मध्ये देखील चांगल्या टप्प्यावर इथे बॉल रिलीज केला जातो. यावेळचा बॉल स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. बॅट्समन जयेश पाटीलच्या बॅट मधनं खणखणीत षटकार. लाजबाब स्ट्रोक आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. काय स्ट्रोक खेळलाय. क्षेत्र निवडलं ते मात्र लॉंग ऑफचं आणि एक लाजबाब फटका जयेश पाटीलच्या बॅट मधनं. आक्रमकता सादर केली जाते कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. ती मात्र यावेळी मात्र जयेश पाटील करत असताना साईच्या गोलंदाजीवर प्रहार केला जातोय. गोलंदाज साई पुन्हा एकदा तयार. आणखीन एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटवर बरोबर आला नाही. हा बॉल ऑन साईडला भिरकवायचा होता. बॅटच्या एजला चेंडू लागल्यानंतर इथे डॉट बॉल कमबॅक केलाय इथे मात्र साई पाटीलने. गोलंदाज साई पाटील पुन्हा एकदा तयार पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेचा बॉल सरळ सोडून दिला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावेने टीमची धावसंख्या येते 1ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत तर मात्र 9 धावा 9 रन्स. इथून मात्र सुरुवात चांगली झाली. टीम बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा या टीमच्या दरम्यान. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये सीमा रेषा पार. बॅट्समन जयेश पाटीलच्या बॅट मधने येतो हा चौकार. टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाला. फ्लिक करत असताना रिशने हा बॉल इथे मात्र लॉफ्ट केला जातोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे क्रॉस करणारा 4 धाव्यांसाठी चौकार. तर यावेळी चांगला बॉल इथून रिलीज झाला. येतोय मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 13. गोलंदाज साई पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला भिरकावलाय. डीप मध्ये चेंडू इथून ट्रॅव्हल झाला. तिथे चांगली फिल्डिंग होते. 2 धावा इथून मात्र वेगाने देखील कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2ने वाढली. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 15 धावा. तर गोवर्धनी कला सर्कल यांचे सॅक्सफोन वादक तर मयूर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर देखील आपण पाहतोय लागली ती मात्र बिनगडी बाद 15 धावा. नो लॉस ऑफ 15 रन्स. टीम बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडाच्या दरम्यान. सलामीची जोडी देखील आपण पाहिली असेल तर निलेश भोईर देखील आहे ज्याच्या बॅटमधनं पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 47 रन देखील आल्यात. तर तदनंतर सन्माननीय गोरक्षनाथ बंद्रे साहेबांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. P2चं दुसरं षटक गोलंदाज रोनक. तर गोलंदाज येतो रोनक तांडेल. दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी देखील दिली रोनक तांडेलवर. इथून मात्र फील्ड सेटअप इथे बदलवला जातोय कारण की निलेश भोईर स्ट्रायकिंग एंडला आहे. अटॅकिंग बॅटिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्याने येत असतात. पहिल्या मॅचमध्ये देखील 4 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आले. 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले.
यावेळी अजून खातं ओपन करायचं आहे निलेश भोईरला. 2 क्षेत्ररक्षक देखील आपण पाठवू. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील तैनात आहेत. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. यावेळचा बॉल फिंगर रोल केले या बॉलवर. स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाला. गती कमी करणारा बॉल होता. त्या बॉलला ओळखलं पण शेवटच्या क्षणी या बॉलला मात्र स्टेअर केलं जाते. कव्हरच्या रिझन मध्ये हा चेंडू खेळला परंतु फिल्डर इथे तैनात होता. कोणतीही धाव मिळणार नाही. या बॉलवर येतोय मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडून येथून सुरुवात झाली गोलंदाज रोनक तांडेलच्या दरम्यान. यावेळचा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न पूर्णपणे इथे फसला जातोय. संघर्ष करावा लागेल इथून मात्र बॅट्समन निलेश भोईरला. आणखीन एक चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. या बॉलवर देखील टप्पा बदलवला. शॉर्ट ऑफ गुडलँड हा चेंडू रिलीज केला गोलंदाज रोनक तांडेल. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक येईल बॉल खाली. तर संदीप याच्या हातामध्ये हा झेल आणि विकेट क्रमांक पहिली स्वस्तात परताबल लागेल. गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅट्समन निलेश भोईरला इथून दिलाय परतीचा इशारा. ज्या बॅट्समनने पहिल्या मॅच मध्ये अफलातून खेळ केला त्याला इथून मात्र परताबल लागतंय. नवीन बॅट्समन इथे मैदानावर दाखल होतोय प्रीतम पाटील. खऱ्या अर्थाने या खेळाडून देखील इम्प्रेस केलं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. लाजवाब प्रदर्शन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं परंतु या मॅच मध्ये जबाबदारी आहे कारण की वन डाऊन साठी निवड झाले. तर सन्माननीय इरफानजी पटेल साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या साईबाबा चषक 2022 मध्ये. यावेळेचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तिथं चेंडू ट्रॅव्हल झाला घोषित रिझन मध्ये. इरफानजी पटेल साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्यांची हजेरी ही मात्र लागली जाते. आज देखील ते इथे उपस्थित राहिले आमच्या विनंतीला मान देऊन. तर यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रोनक तांडेल. आपल्या टीमसाठी फक्त 1 धावेने खर्च केले. यावेळचा बॉल देखील अव्वल दर्जाचा आहे. काय चेंडू रिलीज केलाय. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 आपल्या समोर मार्गस्थ असताना गोलंदाज रोनक तांडेल. वॉट अ स्पेल. काय गोलंदाजी केले. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन होतं. प्रत्येक बॉलवर टप्पा बदलवला या गोलंदाजाने. शेवटचा बॉल. स्टार्टिंग एंडला बॅट्समन जयेश पाटील. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या इनर एजला चेंडू लागल्यानंतर डॉट बॉल येतोय. फक्त 1 धाव या गोलंदाजाने देखील खर्च केले. अव्वल दर्जाची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाज रोनक तांडेलच्या दरम्यान. P2च्या दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी दिली होती कॅप्टनने आणि त्या जबाबदारीला साजे असा खेळ करत असताना रोनक तांडेल. षटक क्रमांक 2 इथे संपलंय आणि 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र फक्त 16 धावा. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर साई पाटील थोडासा महागडा ठरला. 15 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या परंतु कमबॅक इम्पॉर्टंट होतं टीम करावेला आणि ते कमबॅक यावेळी मात्र करून दिलं ते मात्र रोनक तांडेल या गोलंदाजाने फक्त 1 धाव खर्च करत असताना. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. तर शिबू येतोय. तर गोलंदाज झालाय मित्रांनो शिबू. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रीतम पाटील. डवकोरा त्याचा बॅट्समन. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चालला. तिथे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये.
मोनिश आहे सुद्धा कॅप्टन, चेंडू फील्ड करेल. या 2 धाबा देखील इथे वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 18 धाबा, 18 रन्स धावफलकावर देखील लागल्यात. प्रीतम पाटीलला इथून मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये जबाबदारी जयेश पाटीलच्या खांद्यावर देखील आहे. यावेळचा बॉल स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, हवाई हल्ला. बॅट्समॅन प्रीतम पाटील नाव ऑन द फायर. व्हॉट अ स्ट्रोक, बेमिसाल. साईबाबा चषक 2022 हा षटकार. तर टीमची धावसंख्या 6 ने फ्लाइंग करून जाईल. धावा लागल्या धावफलकावर 24 धाबा, 24 रन्स. चांगला स्ट्रोक आपल्याला प्रीतम पाटीलच्या दरम्यान पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट चांगलं कनेक्शन होतं आणि प्रॉपर टायमिंग होतं त्या स्ट्रोकवर. इथून मात्र ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने गरज होती ऐरोली कोलीवाडा या टीमला, तो फटका आलाय. षटकार लगावला जाते प्रीतम पाटीलच्या दरम्यान. इथून मात्र प्रेशर असेल गोलंदाज शुभूवर, कारण की पहिला बॉल देखील आपण पाहिला तर 4थ्या स्टंपवर चेंडू रिलीज झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू रिलीज केला. यावेळचा बॉल स्लॉटमध्ये होता, त्या बॉलला ओळखलं आणि षटकारासाठी हा स्ट्रोक देखील प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आलाय. गोलंदाज शुभ पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजीच्या मार्गवर. आणखीन एक मोठा हिट, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट प्रीतम पाटीलच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. आणखीन एक लाजबाब बेमिसाल फटका. यावेळी देखील कनेक्शन चांगलं होतं, प्रॉपर टायमिंग, मनगटाचा केला वापर प्रीतम पाटीलने आणि लाजबाब स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रीतम पाटील यावेळी मात्र चांगल्या फॉर्म मध्ये येत असताना. तर टीमची धावसंख्या इथून मात्र 6 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर 30 धाबा, 30 रन्स. तर कमबॅक करणं इम्पॉर्टंट होतं ऐरोली टीमला आणि ते कमबॅक इथून मात्र झाले प्रीतम पाटीलच्या माध्यमातून, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार देखील आलेत. थोडा महागडा ठरतोय गोलंदाज शुभ आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल पाटील स्वीप करायचा होता आडव्या बॅटने, इथे मात्र फटका फसला. लाईन मिस केली प्रीतम पाटीलने. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस करत असताना तो डॉट बॉल. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रिलीज झालाय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉलमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केला मात्र 14. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि आणखीन एक षटकार. प्रीतम पाटील नाव ऑन द फायर. काय बॅटिंग केली जाते. 3 षटकार या शुभूच्या गोलंदाजीवर लगावलेत आणि 3ही षटकार हे वेगवेगळ्या झोन मध्ये येत असताना. पहिला षटकार आला तो मात्र मिड विकेट रिजन मध्ये, दुसरा षटकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि हा तिसरा षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. क्षमता आहे या मैदानाच्या चौफेर बॅटिंग करण्याची, कारण की पहिला बॉल देखील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला त्याने खेळला आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 36. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 30. गोलंदाज शिबू. यावेळचा बॉल सोडून दिलाय, लिव्ह केलं जाते. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येते व्हाईट बॉल. हे दडपण आहे, हे प्रेशर असतं जेव्हा गोलंदाजा विरुद्ध मोठे मोठे स्ट्रोक येत असतात तेव्हा प्रेशर क्रिएट केलं जातं. हे दडपण शिबूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, परंतु हे दडपण तुम्हाला रिलीज करावं लागेल कारण की एक महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. यावेळचा बॉल तिथे फिल्डर तैनात आहे. लॉंग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा टीमच्या दरम्यान 1 गडी बाद धावा लागल्या धावफलकावर, ते मात्र 38 धावा. 38 रन्स इथून धावफलकावर देखील लागल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा या शुभू नामक गोलंदाजाने देखील खर्च केल्यात.
तर षटक क्रमांक 14 गोलंदाज येतोय रोनक तांडेल, ज्याने दुसरं षटक देखील हाताळलं होतं आणि फक्त एक धाव खर्च केली आणि एक विकेट त्याने संपादित केला. तर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी रोनक पाटीलला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. रोनक तांडेलला ते मात्र आमंत्रित केलंय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रीतम, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी डान्सिंग द डाऊन, आणखीन एक हार्ड हिट साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार. प्रीतम पाटील नाव ऑन द फायर. व्हॉट अ स्ट्रोक. डान्सिंग द डाऊन आला, ओळखलं या बॉलला आणि सरळ गोलंदाजाच्या वरतून 6 धाब्यांसाठी प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. हा प्रीतम पाटील फॉर्म मध्ये आलाय. 1 डाऊनला आलेला हा बॅट्समन आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. तर जे प्रेक्षक साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये आहेत, कृपया त्यांना विनंती असेल आपण तिथून बाजूला व्हा प्लीज. जे प्रेक्षक साईड स्क्रीनच्या दिशेने आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तिथून बाजूला व्हा, कारण की बॅट्समन साठी थोडा अडथळा येतो तिथे. तर यावेळी एक वेगळा स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला प्रीतम पाटीलचा. जेव्हा गोलंदाज रनअप मध्ये होता तेव्हा वाईडला येऊन अक्षरशः तो उभा राहिला. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला दौफल कावर 45 धाबा. आणि प्रीतम पाटीलचा देखील विचार केला तर वैयक्तिक धाब्यांवर खेळतोय प्रीतम पाटील आपल्या टीमसाठी. 8 चेंडू आणि 27 धाब्यांवर देखील खेळतोय. आणि बॅट्समन जयेश पाटील आपल्या टीमसाठी खेळतोय. 8 चेंडू देखील त्याने फेस केलेत आणि 13 धावसंख्येवर देखील तो खेळतोय. तर कोपरी टीमचा खेळाडू योगेश याचं देखील इथे आगमन झाले, त्याचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर योगेश दादाला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. जयेश पाटील साठी हा बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. क्लासिक हे नाव या बॉलवर कोरलं जात आहे. बॅट्समन आहे जयेश पाटील. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. तर अमित दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आगमन झालं होतं. त्यांनी देखील आपली अमूल्य वेळ आम्हाला खर्च केली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील मी इथे आभार व्यक्त करतो. असाच प्रतिसाद तुमच्या माध्यमातून सातत्याने आमच्यापर्यंत राहो. तर यावेळी मात्र जसा प्रीतम पाटील फॉर्मला आहे तसं जयेश पाटील आपली बॅट यावेळी मात्र तापवत असताना यावेळीचा बॉल स्लॉटमध्ये रिलीज झाला. सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन देखील आपण पाहिलं असेल. तर षटकार आल्यानंतर तर जसा 6 आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली जयेश पाटीलच्या दरम्यान. यावेळी स्ट्रायकिंग इनला येतोय बॅट्समन प्रीतम पाटील. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळीचा बॉल पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल होता. सिद्धू टोले सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. तर दुसऱ्या स्पेलमध्ये या गोलंदाजाने इम्प्रेस केलं होतं, परंतु यावेळी महागडा ठरला जातोय. 2 षटकार त्याच्या विरोधात देखील आतापर्यंत लगावले गेले. दोन्ही षटकार देखील आपण एक षटकार प्रीतमने लगावला, एक षटकार जयेश पाटीलने लगावला. यावेळी बॅटची एज लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला दौफल कावर 54 धाबा. 54 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा. तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 14. शेवटचा बॉल. चेंडू हवेत आहे. इथे मात्र सरळ चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलच्या बॅट मधनं आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रीतम पाटील नाव ऑन द फायर. काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. लाजवाब पारी प्रीतम पाटील.
आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर 60 धाबा. जर या 60 धाब्यांचं विश्लेषण करण्याचं देखील आपण पाहिलं असेल ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च झाल्या त्या 15. षटक हाताळलं होतं साई पाटीलने. त्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. दुसरं षटक हाताळलं रोनक तांडेलने. त्या षटकामध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केली. कमबॅक केलं होतं टीम कराबेने. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर शुभू याने हाताळलं. त्या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आले, तर तिथे मात्र ऐरोली कोलीवाडा टीमने कमबॅक केलं. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 22. चौथं षटक हाताळलं गोलंदाज रोनक पाटीलने, त्या रोनक तांडेलने, आणि त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 22 आणि टीमची धावसंख्या झाली 60. शेवटचं षटक गोलंदाज झालाय प्रथम आणि यावेळेचा बॉल. टेक्निकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जास्तीत जास्त प्रीतम पाटीलला इथून मात्र स्ट्राईक दिली जाईल, कारण की चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी या इनिंगमध्ये देखील खेळलंय, कारण की 5 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक आहे, स्लॉगिंगची ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये इथे मात्र गोलंदाजाला आमंत्रण दिलंय. तर स्ट्राईक एंडला येतोय बॅट्समन प्रीतम पाटील. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय. तो मात्र घोषित रिझन मध्ये फक्त 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 62 धावा 62. इथून धावफलकावर देखील लागल्यात. चांगली सुरुवात झाली. षटक क्रमांक शेवटची स्लॉगिंगची ओव्हर आहे. ते ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा देखील येणे इम्पॉर्टंट असतं. त्या ओव्हरची जबाबदारी देखील आपण पाहतोय बॉलर्स प्रथमला देखील दिले. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रीतम पाटील. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत या इनिंगमध्ये धावा देखील आल्यात 11 चेंडू आणि 35. तर सन्माननीय योगेश भोईर कोपरीगाव यांचंही देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर आपण व्यासपीठावर यायचं आहे दादा. तर क्रिकेट प्रेमी देखील आहेत. त्यांची टीम देखील आपण पाहतोय. रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचे कॅप्टन आहेत. यावेळी देखील डान्सिंग द राऊंड हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. लाईन पूर्णपणे मिस केली जाते. रडार बाहेर चेंडू पिच होत असताना यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव आलाय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारी ओव्हर देखील आपण पाहतोय. 4 चेंडू रिलीज झाले. फक्त 2 धावा या गोलंदाजाने खर्च केले आतापर्यंत. यावेळचा बॉल बॅटची एज आणि इथून मात्र प्रीतम पाटीलच्या पारीचा अंत झालाय. तर ज्या इनिंगसाठी खऱ्या अर्थाने प्रीतम पाटीलला पाठवलं होतं ती इनिंग त्याने मात्र साकार करत असताना त्याच्या बॅटमधनं देखील आपण पाहिलं असेल तर या इनिंगमध्ये धावा आल्या. 14 चेंडू त्याने फेस केले आणि 35 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 7-9 रायडर्स मापे याचे प्रोप रायडर दत्ता शास्त्रे साहेबांचं देखील इथे आगमन झालं. तर त्यांना विनंती असेल की सरांना आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. 7-9 मापे रायडर्सचे प्रोप रायडर सन्माननीय दत्ता शास्त्रे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर येतोय मात्र षटकार आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 68 धाबा 68 आणि 69 रनचं इथे टार्गेट आहे. 69 धाबा इथून कंप्लीट कराव्या लागतील जिंकण्यासाठी टीम करावे या टीमला. तर कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. साईबाबा चषक 2022 पर्व 3.
यस दत्ता साष्टे आपण देखील या 7292 रायडर्स या मंडळाचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि एक लेजंड क्रिकेटर आहे. माफे टीम माफे गावाच्या क्रिकेटमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी सातत्याने दत्ता साष्टे यांची राहिले आणि त्यांचं देखील साईबाबा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. योगेश भोईर आपण देखील या रिद्धी सिद्धी कोपरे टीमचे कॅप्टन देखील आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू योगेश भोईर आपल्याला देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर या स्पर्धेनिमित्ताने देखील एक मेजवानी आहे. रोहित स्नॅक्स कॉर्नर अर्थात फास्ट फूड सेंटर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला रोहित चायनीज कॉर्नर देखील ओपन झालेला आहे. त्याचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता. तर नक्कीच आम्ही देखील भेट घेणार आहोत रोहित तुझ्या स्नॅक्स कॉर्नरसाठी. चायनीज कॉर्नरमध्ये विघ्नेश मडवी सर देखील येतील, मी देखील येईन. यस इस मंच पे फिल्म एक्टर्स यहाँ पधारा है, उनका वार्म वेलकम है. सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत किया जाता है. फिल्म एक्टर्स प्रदीप गुरंज जिन्होंने अनेक फिल्मों में काम किया है. वर्क एक्सपीरियंस जो कहा कुमकुम भाग्य कर्ण संगिनी आहे आणि विघ्नहर्ता गणेशा, झांसी की रानी, रिकम बेताल ऑन टीवी, चंद्रगुप्त मौर्य, अलादीन ऑन सोनी टीवी, राधा कृष्ण स्टार भारत, हिंदी फ्यूचर फिल्म दबंग 3, कॉप एक्टर्स, ऑल एक्टर्स आई हैव डन कॉप रोल्स एंड प्रदीप गुरंग जी का तहे दिल से स्वागत किया जाता है. उनके साथ सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत किया जाता है. वेलकम साई बाबा चषक 2022 में आपला तहे दिल के स्वागत किया जाता है. थैंक यू वेरी मच. तर 69 धाब्यांचं टार्गेट आहे. तर या स्पर्धेचा विचार केला ना विघ्नेश सर, तर कालच्या दिवसापासून तर पहिल्या दिवसापासून जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तर मान्यवरांची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. काल देखील बॉलिवूड स्टार पंजाब ॲक्टर्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. आज देखील बॉलिवूडचे ॲक्टर्स देखील या व्यासपीठावर देखील आलेत. म्हणजे या साईबाबा चषकने देखील बॉलिवूड अक्षत या व्यासपीठावर देखील घेऊन आलेत. तर या आयोजकांना सल्यूट असेल. तर यावेळेचा बॉल, पहिला बॉल इथे मात्र सिंगल येते. षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहतोय गोलंदाज आलाय गौरव. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. मोनिश आणि त्याचबरोबर जयेश तांडेल. मोनिश तांडेल आणि जयेश तांडेल ही सलामीची जोडी खऱ्या अर्थाने दाखल होते. गौरवचा हा बॉल तेज तरारा चेंडू लेग बिफोरची अपील झाली. तिन्ही स्टंपच्या मध्ये हा खेळाडू आढळला आणि पहिला हादरा यावेळी मात्र टीम करावेला आणि बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट स्वतः कॅप्टन या टीमचा. आणि तर सुवर्ण संधी आहे जयेश तांडेलसाठी. जर 3 षटकार लगावले तर अनिरुद्ध डाऊरकर या साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर 3 षटकारांची किंमत आहे 1000 रुपये. अनिरुद्ध डाऊरकर या साहेबांच्याकडने पारितोषिक देखील आमच्यापर्यंत आलंय. कॅश प्राइज दिलं जाईल बॅट्समन जयेश तांडेलसाठी. परंतु पहिला फलंदाज झाला इथे बाद. मोनिश तांडेल स्वतः कॅप्टन टीमचा मात्र इथून बाद झालाय. इथून मात्र पूर्णपणे जबाबदारीने खेळ करावा लागेल बॅट्समन जयेश तांडेल आणि संदीप म्हात्रे या दोन्ही फलंदाजांना.
कारण की टार्गेटचा विचार केला तर 69 धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. संदीप मात्रेसाठी हा बॉल. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. चांगलं रन इन बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. जसा चेंडू बॅटला लागला, आखो में आखो का इशारा झाला आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या इथून मात्र 1 बादली. धावा लागला दफलकावर 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. P1चं पहिले षटक देखील हाताळलं जाते. गोलंदाज गौरवच्या दरम्यान चांगली गोलंदाजी करतोय गौरव आपल्या टीमसाठी. 2 धावा त्याने खर्च केल्यात. आतापर्यंत 3 बॉल देखील त्याने रिलीज केल्यात. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारली जाते आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल फ्लाइंग करून गेला. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. तर खऱ्या अर्थाने ऐरोली कोलीवाडा टीमची ताकद आहे ती मात्र गोलंदाजी देखील, कारण की ह्यांच्याकडे गौरव सारखा तेजतर्रार गोलंदाज आहे जे P1चं पहिलं षटक देखील हाताळतो. ह्यांच्याकडे हरिओम सारखा गोलंदाज आहे जो आपल्याला अटॅकिंग गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. याच्याकडे क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं आहे. त्याच्यामुळे या टीमचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल जोरकस हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा होता. निलेश भोईराला बॉलवर स्वतः इथे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत देखील आहे. टीमची धावसंख्या 1 वाढते. धावा लागल्या धावफलकावर 3 धावा. शेवटचा बॉल आहे. तर शेवटचा बॉल इथे मात्र फटका फसलाय. अभि जेतोय बॉल खाली. इथे मात्र चांगली कॅच अभि जोशीच्या दरम्यान. बॅट्समन क्रमांक 2 बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेटची झाली बदन आणि गराबे टीमला आणखीन एक हादरा. बॅट्समन इथून मात्र परततोय संदीप मात्रे. इथून मात्र परताप लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली ती धावफलकावर 2 गडी बाद 3 धावा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय दीपेश पाटील. तर B2चं दुसरं षटक गोलंदाज तर हरिओम आलाय. यावेळचा बॉल आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. पॉइंटच्या रिझन मध्ये कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन इथून मात्र जयेश तांडेला देखील परतावं लागेल. इथून मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल हा करावे संघ, कारण की आतापर्यंत विचार केला तर 3 गडी देखील बाद झालेत आणि 3 गडी देखील महत्वपूर्ण इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला फलंदाज बाद झाला मोनिश तांडेल लेग पिपरच्या स्वरूपात. दुसरा फलंदाज संदीप मात्रे तो कॅच आउट झाला. मिड विकेटच्या रिझन मध्ये त्यांनी झेल पकडण्यात आला. तिसरा फलंदाज देखील आपण पाहतोय जयेश तांडेल हा देखील कॅच आउट बाद होत असताना अर्थात 3 फलंदाज देखील इथे बाद झाले टीम करावेशा दरम्यान. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अलंकार तांडेल. इथून मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. संयमाने खेळ देखील करणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. करावे या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय दीपेश पाटीलला. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय नवीन बॅट्समन अलंकार तांडेल. षटक क्रमांक 2 हाताळलं जाते गोलंदाज हरिओमच्या दरम्यान. वेग आहे, पेस आहे या गोलंदाजाकडे. हरिओमचा बॉल आणखीन एक चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. वेग 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 वेगावर पूर्णपणे स्वार झालाय हा गोलंदाज.
यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. बॅट्समन दीपेश पाटीलच्या बॅट मधनं एक लाजबाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी येतोय हा षटकार. ज्या स्ट्रोकची खऱ्या अर्थाने गरज होती टीम कराबेसाठी तो स्ट्रोक यावेळी मात्र दीपेशच्या बॅट मधनं येत असताना. तर सन्माननीय नरेश टोले साहेबांसाठी देखील आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी चांगला चेंडू तो रिलीज झालाय. ब्लॉकर लेनचा चेंडू होता. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला दौफलकावर. 11 धाबा 11 रन्स. यावेळीचा बॉल बॅटची एज. लॉंगस्टॉपच्या रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. एकच्या जास्त काहीच मिळणार नाही. या बॉलवर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. तर आतापर्यंत या स्पेलचा देखील विचार केला. 5 बॉल देखील इथे रिलीज झालेत आणि या 5 बॉलमध्ये धाबा खर्च झाल्या त्या मात्र फक्त 9 धाबा. पहिल्या बॉलवर विकेट संपादित केली गोलंदाज हरिओमने. परंतु तदनंतर देखील आपण पाहिलं दीपेश पाटीलच्या दरम्यान एक षटकार आलाय. शेवटचा बॉल B2चा दुसरं षटक. यावेळचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर होता. अंपायरचा इशारा सिद्धू टोलेचा आमच्यापर्यंत येतोय. टीचा व्हाईट बॉल सरळ सोडून दिलाय ह्या बॉलला. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने इथे वाढली जाते. धाबा लागला दौफलकावर आतापर्यंत ते मात्र 13. संत गतीने इथून सुरुवात झाली. टीम कराबेच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टार्गेट मोठा आहे. या टार्गेटचा पाठला करावा लागेल. यावेळचा बॉल यू विल बी मिस आय डेफिनेटली हिट. बॅट्समन इथून मात्र अलंकार तांडेल OUT आउट होतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 13 धाबा. 4 गडी बाद 13. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 56. 18 बॉल आणि 56 इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रुपेश पाटील. रुपेश पाटील आणि दीपेश पाटील ही जोडी आता मैदानावर दाखल आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. तर गोलंदाज आपण पाहतोय गौरवला, ज्याने पहिलं षटक देखील हाताळलं. P1चं पहिलं षटक. त्या ओव्हरमध्ये त्याने धाबा खर्च केला. त्या मात्र 3 आणि 2 गडी देखील त्याने बाद केले. चांगला स्टार्टअप दिला आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजीची सुरुवात केली. षटक क्रमांक 3 साठी देखील त्याला आमंत्रण दिलं जाते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे दीपेश पाटील. यावेळीचा बॉल बॅटची एज लागते तेच तर हा बॉल होता. शॉर्ट ऑफ गुडलेचा चेंडू रिलीज झाल्यानंतर फ्लाइंग करून गेला यष्टीरक्षकाच्या वरून. घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर एक सिंगल मिळते फक्त या बॉलवर. ही ताकद आहे या गोलंदाजाची, कारण की शॉर्ट ऑफ गुडलेंथ सातत्याने पिचिंग केली जाते. गोलंदाज गौरवच्या दरम्यान एक चांगला रनअप देखील आपण पाहतोय. पॉपिंग क्रीजमध्ये येत असताना हायाम ॲक्शनने गोलंदाजी केली जाते. यावेळीचा बॉल स्लॉटमध्ये होता. ऑन साईडला ते विरकावला. प्रीतम पाटील आहे डीपमध्ये. फंबल झालाय परंतु इथून मात्र थ्रो चांगला आहे.
यावेळी चांगला बॉल इथे रिलीज झालाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव बॉल इथून रिलीज झालाय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज गौरव आपल्या टीमसाठी. इम्प्रेस केलं या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये. अव्वल दर्जाची गोलंदाजी करत असताना टप्पा देखील चांगला आहे. लाईन देखील चांगली आहे. वेग देखील आपण पाहिलं या गोलंदाजाकडे तर भन्नाट पेस आहे. यावेळीचा बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल होतोय घोषित रिझन मध्ये. आणखीन एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 16. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर मार्गस्थ असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय. तर रुपेश पाटील आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. इथून मात्र आक्रमक व्हावं लागेल या दोन्ही बॅट्समनला त्याला टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 18. शेवटचा बॉल तर षटक क्रमांक 3 इथे संपलंय. तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 19 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 50. 12 नीड टू 15 रन्स इथून मात्र करावे लागतील जिंकण्यासाठी. टीम करावे या टीमला म्हणजे प्रति ओव्हर मागे तुम्हाला 25च्या सरासरीने देखील धाबा करणं इम्पॉर्टंट असेल. प्रत्येक बॉलवर तुम्हाला इथे मोठा हिट खेळावा लागेल. प्रत्येक बॉलवर तुम्हाला आक्रमकता या इनिंगमध्ये नक्कीच साकार करावी लागेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज आला हितेश कोटकर. तर इथे 6 बॉल पायजीची अपील लेग विपर स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पहिल्याच बॉलवर इथे मात्र यश संपादित केलंय. बॅट्समनला इथून मात्र दिलाय परतीचा इशारा आणि बॅट्समन इथून बाद झालाय. तर दीपेश पाटीलला इथून मात्र परतावा लागतंय. 5वा गडी इथून बाद झाला टीम कराबेच्या दरम्यान. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय साई पाटील. तर साई पाटील येतो स्ट्रायकिंग एंडला परंतु यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक विकेटची झाली बदन. आणखीन एक बॅट्समन इथून मात्र परततोय. हितेश कोटकर यावेळी मात्र चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे मात्र हितेश कोटकरच्या खात्यामध्ये. हॅट्रिकची संधी आहे हितेश कोटकरला. 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या.
तिसरी विकेट हॅट्रिक होईल का हितेश कोटकरच्या माध्यमातून, हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. कारण की 69 धाब्यांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत धावफलकाचा विचार केला ना तर धाबा लागल्या धावफलकावर ते फक्त 19 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि करायचे आहेत तुम्हाला 50. तर हॅट्रिकचा बॉल हितेश कोटकर. यावेळी ॲपिल नक्कीच जल्लोष होता परंतु लेस्टिक मिस करून जाणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. सुरुवातीतून चांगली झाली हितेश कोटकरच्या माध्यमातून महत्वपूर्ण षटक आणि षटकाची जबाबदारी देखील चांगली पार पाडली जाते. आणखीन एक डॉट बॉल येतोय. गोलंदाज हितेश कोटकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळेचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल इतर मात्र हितेश कोटकरने रिलीज केलेत आणि हे 4ही बॉल देखील निर्धाव आलेत. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. जर या स्पर्धेचा जर विचार केला ना तर पहिलं मेडन षटक हाताळले ते मात्र गुफरान खान याने. त्या स्पेलमध्ये त्याने 4 गडी बाद केले आणि 2 निर्धाव बॉल देखील रिलीज झाले. तर यावेळी येथे सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 20 धाबा. 20 रन शेवटचा बॉल. षटक क्रमांक 4 आपल्या समोर चालू आहे. तर शेवटचा बॉल. यू विल बी मिस आय डेफिनेटली हिट. आणि जशा बेल्स पडल्या ना त्या बेल्स देखील चमचमताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर LED बेल्स देखील आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेनिमित्ताने. आणि फलंदाज इथून मात्र बाद झालाय. आणखीन एक विकेटची पतन झाली. आणखीन एक हादरा टीम करावेला आणि फलंदाज क्रमांक इथून मात्र बाद झालाय. तर 7वा गडी इथून बाद होतोय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायचे आहेत तुम्हाला 49. फक्त 1 धाव या स्पेलमध्ये खर्च झाली हितेश कोटकरच्या. लाजबाब स्पेल हाताळलं हितेश कोटकरने आपल्या टीमसाठी. 6 बॉल आणि 49 धाबा. तर 1 धाव त्याने खर्च केली आणि 3 गडी त्याने बाद केलेत. तर 6 चेंडू आणि 49 धाबा. षटक क्रमांक शेवटचा संकेत. यावेळीचा बॉल. बॅटमधनं साऊंड नक्कीच चांगलं होतं परंतु टायमिंग इथे मात्र चुकीचं पाहायला मिळालं. प्रीतम पाटील येते बॉलवर. आणखीन एक विकेटची बदल झाली. हादरा क्रमांक 8वा गडी इथे मात्र बाद झालाय. करावे टीमच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर इथे सफलता मिळते गोलंदाज संकेतला. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि करायचे आहेत त्या मात्र 49 धाबा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय रोनक, ज्याने गोलंदाजी चांगली केली. ज्याने P2चं दुसरं षटक नक्कीच चांगलं हाताळलं. तो इथे मात्र बॅटिंगसाठी येतोय. यावेळीचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल देखील होता. टीमची धावसंख्या 21 धावा 21. यावेळेचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून सरळ चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार.
तर यावेळी मात्र फटका फसलाय. इथून मात्र जर विचार केला तर ऑन साईडला चेंडू भिरकवायचा होता, परंतु लाईन मिस केली बॅट्समनच्या दरम्यान. येतो डॉट बॉल. 3 बॉल आणि तर 3 चेंडू आणि 48 धावा. तर 44 धावा पाहिजे, माफ करा. यावेळेचा बॉल प्रीतम पाटील येतोय बॉल खाली आणि इथून मात्र फलंदाज झालाय बाद. तर नवा बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. तर शेवटची जोडी नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय शिब्बू. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. तर यावेळेचा बॉल डॉट येतोय. तर गणसोली टीम आपण रेडी राहायचे टॉस साठी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय आणि ही मॅच इथे फिनिश झाली आणि हा सामना इथून मात्र जिंकलाय ऐरोली कोलीवाडा या टीमने. वेल प्लेड ऐरोली कोलीवाडा टीम आणि हार्ड लक टीम करावे. तुम्ही देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं देखील इथे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. इरफान रजा पटेल यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. आज जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर आज उपस्थित आहेत सगळे अतिथी मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय आणि अमित दादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मायेचं उबदार वस्त्र आणि आपण जर पाहिलं तर या अतिथी मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. अमित दादा दळवी यांचे शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर ही स्पर्धा सदैव आपल्या स्मरणात राहावी त्यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन आदरणीय अतिथी मान्यवरांचा देखील सन्मान केला जातोय. पुढचा सन्मान आपण जर पाहिला तर फिल्म ऍक्ट्रेस आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रदीप गुरंग साहेब